नमस्कार, मी मिसेस राजश्री रमेश काशीकर. मी ब्रह्मविद्येचा क्लास वर्ग केला आणि त्याबद्दल मला जे काही आश्चर्यकारक अनुभव आले त्याबद्दल मी सांगणार आहे. तसं खरं तर माझं आयुष्य नेहमीप्रमाणे सुरळीत सुखासमाधानाचं चालू होतं. पण गेली 5-7 वर्ष माझ्या यजमानांना आजारी झाले आणि त्यांची ती 5-6 वर्ष सारखी ऑपरेशन, सारखे एक्सरे, सारखं हॉस्पिटलायझेशन, यामध्ये अगदी आमची खूप पळापळ सुरू होती. मग त्यातच पुन्हा दुर्धर रोगाचं निदान झालं. त्यामुळं मी अतिशय घाबरले. माझ्यावर आकाश कोसळल्यासारखं झालं. मेंदूचा भोगा काय होतो किंवा काळजाला घर काय पडतात ते मी त्यावेळी अनुभवलं आहे. आणि त्यावेळी मी इतकी सैरभैर झाली होती की काय करावं सुचत नव्हतं. करायचं तर पुष्कळ होतं, करायला सुचत नव्हतं. धावपळ होत होती, मन अस्वस्थ होतं. शेवटी अशाच दिवशी एके दिवशी सकाळी मला ब्रह्मविद्येचा जाहिरात वाचण्यात आली पेपरमध्ये. विचार केला, काय बघा हरकत आहे हा प्रयोगही करून बघायला. जर मला त्याने शांत वाटणार असेल, जर माझं मन स्थिर होणार असेल तर का नाही करावा हा प्रयोग. म्हणून मग मी त्या ब्रह्मविद्येचा वर्ग सुरू केला आणि तो यथावकाश पूर्णही झाला. आणि इतके आश्चर्यकारक बदल मला जाणवले की ते मला तुम्हाला सांगितल्यापासून राहत नाही आहे. आपण पहिल्यापासून शिकत आलो की अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा. पण ब्रह्मविद्येमध्ये गेल्यानंतर मला हेही समजलं की त्याहीपेक्षा महत्त्वाच्या आपल्या गरजा आहेत त्या श्वास, विचार आणि विश्रांती, ज्या वाचून आपण राहू शकत नाही. एक वेळ अन्न वस्त्रा वाचून राहू शकतो, पण श्वास आणि विचाराशिवाय माणूस जिवंतच राहू शकत नाही. आणि हा श्वास आपल्याला इतका मोफतमध्ये मिळाला आहे की आपण त्याचा कधी विचारच केला नाही की तो कसा आपण घ्यावा, किती व्यवस्थित घ्यावा. आणि हे ब्रह्मविद्येमध्ये प्राणायामाद्वारे आणि श्वसन प्रक्रियेच्या मार्गाने आम्हाला शिकवण्यात आलं. आणि ह्या श्वसन मार्गाचे जे काही प्रकार आम्हाला शिकवले गेले त्यामुळं एक झालं की माझी पूर्वीची पूर्ण निरुत्साह आणि मरगळ निघून गेली. आजही मला सकाळी प्राणायाम केल्यानंतर उत्साही वाटतं, मानसिक शक्ती वाढली, मरगळ निघून गेली आणि क्षमता वाढली. प्राणायाम करताना आणि त्याचे श्वसनाचे प्रकार करताना आपण जी बोधवचनं आम्हाला जी शिकवली ती म्हणताना इतकं मनाला शांत वाटतं आणि आपण खरोखर कोणीतरी आलतू फालतू नसून एक महत्त्वाची व्यक्ती आहोत हे मनात ठसतं. श्वसनाच्या मध्ये जे आपल्याला बोधवचनामध्ये जे शिकवले गेले त्यामध्ये तुम्हाला कृतज्ञता ही खूप महत्त्वाची शिकवली गेली. त्याच्यानंतर जे आपण शिकत राहिलो पुढे माणसाला ॲक्च्युली ना संकटाच्या भयाचीच भीती जास्त वाटते. संकटाची कल्पना माणूस करू लागला तर त्यात तो खूप बुडून जातो आणि तीच खूप घाबरायला होतो. आणि माझं तेच झालं होतं. मी संकटाच्या भीतीनेच खूप घाबरले होते. ॲक्च्युली संकटाच्या कल्पना ज्या आपण करतो ना, कुठल्याही कल्पनेला किंवा अभावात्मक विचाराला अस्तित्व नसतं हे मला ब्रह्मविद्येत ठासून सांगितण्यात आलं. आणि जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याचा विचार कशाला करायचा हे मला मात्र तिथे तेव्हा उमगलं. आणि मग मला त्या विचारांमधून आपण सकारात्मक विचार कसे करावे हे शिकले गेले. खरं तर आपण जन्मापासून बरेच विचार मनाच्या पेटाऱ्यामध्ये साठवतो, सकारात्मक, नकारात्मक. पण जास्त करून नकारात्मक विचारच आपल्या मनात साठले गेले जातात. आणि त्याचा पगडा इतका मनावर जबरदस्त असतो की आपण नकळत कधी नकारात्मक वागणुकीकडे वळलो हेच आपल्याला कळत नाही. पण मग ह्या नकारात्मक विचाराचे आपल्यावर किती भयंकर परिणाम होतात हे जाणवल्यावर मग यातून बाहेर कसं पडायचं. तर या पेटाऱ्यामध्ये आपल्याला तितक्या सकारात्मक विचारांची भर घातली गेली तर हे नकारात्मक विचार बाहेर पडू शकतात. मग हे सकारात्मक विचार कुठून आणायचे, कसे करायचे. लहानपणापासून आपण शिकलो होतो की जेव्हा मन अशांत असतं किंवा वाचण्यात आलं होतं की जेव्हा मन अशांत असतं तेव्हा ध्यान करावं. ध्यान करावं हे माहीत ऐकलं होतं, पण ते कसं करावं, कुठे करावं, कधी करावं, का करावं हे मात्र मला ह्या वर्गामध्ये आल्यानंतर कळलं. आणि ध्यानाचा प्रयत्न करत असताना जी आपल्याला बोधवचनं किंवा जे पाठ आपल्याला शिकवले जातात
ते जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मनाला इतकं शांत वाटतं, इतकं उभारी येते. कोणीतरी शांतपणे आपल्याला इतका आधार देत आहे, असा आधार वाटतो आणि मन अगदी उल्लसित होतं. माणसाला कोणीतरी आपल्याला आधार द्यावा याची फार आवश्यकता वाटते, खास करून संकट काळात आधार देणारी खूप कमी असते. माणूस जेव्हा जेव्हा आपल्याला आधार शोधत राहतो, हा आधार बाहेर शोधण्यापेक्षा मला हा आधार ब्रह्मविद्येत मिळाला. आपण जगाला जे देतो, सुख असो, दुःख असो, चांगलं असो, वाईट असो, ते आपल्याला चौपटीने परत मिळतं. हे मला ब्रह्मविद्येत कळलं आणि त्यामुळे आत्तापर्यंत जे ऐकलं होतं की चांगले विचार करावे, चांगलं बोलावं, चांगलं करावं, हे का याचं मुख्य कारण कळलं. कारण तेच आपल्याकडे परत येणार आहे. आणि यासाठी परमेश्वर आणि मोठ्यांबद्दल आदर, कृतज्ञता आणि संतोष ही तिन्ही एकात जमलेली साखळी आहे, अत्यंत महत्त्वाची ठरते. आपण मोठ्यांना आदर द्यावा, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. आजपर्यंत समाजाने इतकं आपल्याला दिलं आहे, आपण कुठे कोणाची भरपाई केली, निदान कृतज्ञता तरी करावी. त्यामुळे करणाऱ्यापेक्षा आपण जे कृतज्ञता व्यक्त करतो आपल्याला जास्त आनंद होतो. आणि हे मला कळल्यापासून मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांना थँक्यू म्हणते, सगळ्यांना कृतज्ञता वाटते. मग अगदी तो भाजीवाला असो, दूधवाला असो, बस कंडक्टर असो, टॅक्सी ड्रायव्हर असो, कोणी असो, ज्यानं मला जे काही हातात माझ्या दिलं, जे मला दिलं त्याच्याबद्दल मी त्याला अतिशय कृतज्ञता वाटते. तर बँकेत सुद्धा एखाद्या कॅशियरला मी थँक्यू म्हणते. कॅश देणं खरं तर त्याचं काम आहे, पण त्यानं मला दिली ना, तो अडवू शकला असता काही कारण काढून. आणि मग पुष्कळदा मला त्या थँक्स म्हणण्याबद्दल मला परत प्रतिक्रिया मिळते, कधी मिळत नाही, पण मला त्याचं काही वाटत नाही. कारण मला आनंद झाला असतो की मी या व्यक्तीला कृतज्ञता दिली. आणि हा जो संतोष आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यातून आपल्याला खूप बळ मिळतं. दुसऱ्याला कृतज्ञता दिली तर आपल्याला संतोष मिळतो, हे नवीनच मला उमगलं तिथे. अशा बारीक सारीक गोष्टींमध्ये एकंदरीतरित्या वर्ग पूर्ण करेपर्यंत इतकी आश्चर्यकारकरित्या बदलले की मला आता चिंता वाटत नाही. परिस्थिती का होईना जशी थोडीफार अशी तशी असली तरी मी उद्याची चिंता करून आजचा वर्तमान घालवण्यापेक्षा आजचा दिवस सर्वात छान कसा घालवावा, आनंदात कसा घालवावा हा विचार करते. आणि हे मला ब्रह्मविद्येने शिकवलं. आणि अर्थात इथपर्यंत आणून ठेवण्यामध्ये, या वळणावर आणून ठेवण्यामध्ये ब्रह्मविद्येबरोबरच आमच्या अध्यापकांचाही मोलाचा वाटा आहे. आणि त्याशिवाय मी इथपर्यंत येऊ शकले नाही. त्याबद्दल सरांना तर थँक्स द्यायलाच हवे. आणि या ब्रह्मविद्येमुळे झालेल्या माझ्या या बदलामुळे मला असं म्हणावंसं वाटतंय, संतुष्टोहम कृतज्ञोहम कृतार्थोहम पुनः. धन्यवाद.